जर तुम्हाला डायबिटीज हा आजार असेल आणि औषधं घेऊनही ब्लड शुगर कंट्रोल होत नसेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्यामुळे डायबिटीज होतो. सो डायबिटीज मध्ये डाएट व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे. सो डायबिटीज डाएट म्हणजे कमी खाणं नाही, तर योग्य गोष्टी प्रत्येक मील मध्ये ऍड करणं. सो डायबिटीज मध्ये 3 गोल्डन रूल्स आहेत. पहिलं म्हणजे प्रोटीन ब्लड शुगर जी आहे ती स्टेबल ठेवते, म्हणजे पटकन वाढून देत नाही. आणि प्रोटीनमुळे सतत भूक सुद्धा लागत नाही, पटकन भूक लागणं थांबतं ह्याच्यामुळे. सो तुमच्या आहारामध्ये डाळी, पनीर, दही, अंडी, स्प्राउट्स आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन आणि फिश रेग्युलरली नक्की ऍड करा. आणि प्रोटीन्स हे तुमच्या प्रत्येक मीलमध्ये म्हणजे प्रत्येक आहारामध्ये प्रोटीन असायलाच हवे. दुसरी गोष्ट म्हणजे हेल्दी फॅट्स, स्निग्ध पदार्थ. सो फॅट्स म्हणजे वाईट नाहीत. योग्य फॅट्स शरीरामध्ये साखर वाढवू देत नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारामध्ये शेंगदाणे, त्यानंतर जे नट्स आणि सीड्स आहेत म्हणजे बदाम, अक्रोड किंवा ज्या बिया आहेत, पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स ह्या रेग्युलरली नक्की ऍड करा. त्यासोबतच तुम्ही इव्हन जे काही तूप आहे ते सुद्धा घेऊ शकता. सो हेल्दी फॅट्स जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हा शुगर पटकन वाढत नाही, ब्लड शुगर बऱ्यापैकी नियंत्रणात राहते. त्यानंतर तिसरं म्हणजे फायबर आहारामध्ये घेणं म्हणजे डायबिटीस कंट्रोलचा कणाच आहे. सो तुम्ही तुमच्या आहारामध्ये चिया सीड्स घेऊ शकता, फ्लॅक्स सीड्स घेऊ शकता, इसबगोल आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच ओट्स आहेत किंवा भरपूर भाज्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड करा. जेव्हा तुम्ही दररोज फायबर घेता तेव्हा रक्तामध्ये जी साखर आहे ती हळूहळू वाढते, सडनली वाढत नाही. ब्लड शुगर स्पाइक होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो होत नाही. म्हणूनच फायबर घेणं सुद्धा अत्यावश्यक आहे ज्यांना सुद्धा डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे. सो नेहमी लक्षात ठेवा, फक्त भात, भाकरी किंवा साखर टाळणं पुरेसं नाही. तुमचं जे डाएटचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर हे व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे. सो डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर असल्यामुळे तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित केली, तुमचा आहार व्यवस्थित केला तर ब्लड शुगर नक्की नियंत्रणात होते. सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा.